म्हटलं की लेखकाचं मन असल्यामुळे तुम्हाला एक्सपेरिमेंट्स करायला आवडतात आणि मला वाटतं युवक काँग्रेसचं जेव्हा प्रदेशाध्यक्षपद हे आपल्या हाती होतं त्यावेळी देखील आपण अनेक एक्सपेरिमेंट्स केले होते. इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंट सुद्धा केले होते. त्याच्यानंतर काही काळ पक्षाला आणि खास करून युवकांमध्ये बळ मिळाल्याचं देखील आपण त्याचाही प्रत्यय आला होता. तर पक्षीय चौकटीमध्ये न राहता नव्या पिढीला संघटित करणं हे किती आव्हानात्मक असतं. कारण पक्षाची एक बांधणी असते, त्या बांधणीला धरूनच पण काहीतरी इनोव्हेटिव्ह करताना काही थोडं चौकटी बाहेर जावं लागतं. नाही, नक्कीच पक्षाची चौकट जर असेल तर एक खूप मोठी फोर्स असतो, खूप मोठी ताकद असते जी तुमच्या विचारांना बळ देत असते. आणि त्यातून तुम्हाला जे तुमच्या मनात येईल ते करण्याची एक संधी त्यातून मिळत असते. पक्षीय पाठिंबा जर नसेल किंवा त्या चौकटीत जर आपण नसू, तर आपल्याला सगळं स्वतःच्या हिमतीवर उभं करायचं असतं. आणि म्हणून निश्चितच मला असं वाटतं की म्हणजे त्यातही प्रयत्न करून अनेक लोक उभे राहिलेले आहेत. पण शेवटी जी संघटनेची ताकद आहे ती ताकद फार मोठी असते. आणि ती ताकद असेल तर तुमचे जे इनोव्हेटिव्ह विचार आहे, तुमच्या मनात ज्या कल्पना आहे, तुम्हाला जे चांगलं करायचंय ते करायला अधिक सोपं होतं असं मला वाटतं. म्हणजे मी जे संघटना आज चांद्यापासून बांद्यापर्यंत माझा जो मित्रपरिवार आहे, आज निश्चित म्हणजे 100% संघटनेमुळेच मिळालेला आहे. मग तो विद्यार्थी चळवळीमधून मिळाला असेल. आणि विशेष म्हणजे मी NSY मध्ये पदाधिकारी असताना मी ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढायचो त्या ABVP बरोबर पण आमचे मैत्रीचे संबंध होते. ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढायचो त्या SFI बरोबर पण आमचे संबंध होते. AISF बरोबर पण आमचे संबंध होते. आणि कधी त्या चळवळीत असं वाटलं नाही की आपण एकमेकाचे दुश्मन आहोत. प्रत्येकजण वैचारिकदृष्ट्या वेगवेगळं होतं, परंतु ध्येय विद्यार्थ्यांचं कल्याण असं होतं. त्यामुळे ही जी संघटनेची ताकद आहे त्याच्यामुळे मैत्री जी आहे ती प्रत्येक पक्षात, प्रत्येक संघटनेत, प्रत्येक विचारात तयार होत गेली. मात्र निश्चित असं आहे की काम जर करायचं असेल तर एक बळ आपल्या पाठीशी असावं लागतं आणि ते पक्षी असेल तर निश्चित त्याचा